अकोल्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। मूर्तिजापूरमधल्या निपाणा गावामध्ये बार्शी आणि टाकळी तालुक्यात काही भागात अवकाळी पाऊस बरसला। आंब्यासह फळबागांना मोठा फटका बसलाय। बोरगाव मंजूमधले शेतकरी महादेव जायले यांच्या शेतातल्या आंब्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। धुळे जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बहुतांश शेतकऱ्यांचा शेतामध्ये काढणीला आलेला गहू, हरभरा त्याचबरोबर सोयाबीन आणि कांदा पीक अद्यापही शेतकऱ्यांनी काढलेलं नाही। त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागलेली आहे। बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली लोणार शहर आणि परिसरात काल संध्याकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला। चिखली आणि मेहकर तालुक्यातही पावसाने हजेरी लावलेली आहे। पावसाळ्यात निर्माण झालेल्या गारव्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला, मात्र गहू कांदा पिकांना मोठा फटका बसतोय। कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। कोल्हापूर शहरात देखील दुपारी ढगाळ वातावरण असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। नाशिक शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळते। हवामान खात्याने नाशिक जिल्ह्याला 3 दिवसांचा येलो अलर्ट दिलेला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात येणार आहेत।